नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे. आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 20 जानेवारी 2024. तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा. म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र. तर महाराष्ट्र या राज्याने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये काय प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत: चांदोली राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तांडोबा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 4 महत्वाची धरणे आहेत: उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. आदित्य L1 हे यान सूर्याभोवती किती दिवसात एक प्रदक्षिणा काय पूर्ण करणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 177.86 दिवस. तर आदित्य L1 हे यान सूर्याभोवती 177.86 दिवसात काय एक प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. तर लगेचच आपण भारताचे पहिले सूर्य मिशन यानाबद्दल जाणून घेऊयात. तर आदित्य L1 हे काय भारताचे पहिले सूर्य मिशन्स आहे. तर याचं जे प्रक्षेपण आहे ते कधी करण्यात आले बघा, तर 2 सप्टेंबर 2023 रोजी. तर याची जी हे मोहीम आहे तर ते कोणी केलं, तर इस्रो मार्फत याची या प्रक्षेपणाची मोहीम काय राबवण्यात आलेली होती. तर कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित केलं बघा, तर श्रीहरिकोटा या अंतराळावरून काय आदित्य L1 या यानाचे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. आशिया चषक फुटबॉल स्पर्धा 2023 कोणत्या देशात पार पडत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कतार. तर आशिया चषक फुटबॉल स्पर्धा 2023 ही कतार या देशात काय पार पडत आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. भारताने लहान उपग्रह प्रकल्पासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मॉरिशस. तर भारताने लहान उपग्रह प्रकल्पासाठी मॉरिशस या देशासोबत काय सामंजस्य करार केलेला आहे. तर लगेचच आपण मॉरिशस या देशाबद्दल जाणून घेऊयात. तर मॉरिशस या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत अनिरुद्ध जगन्नाथ, पंतप्रधान आहेत प्रवित जुगन्नाथ आणि राजधानी आहे पोर्ट लुईस. तसेच तेथील चलन आहे मॉरिशियन रुपया. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. 27वी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन हे कोणत्या राज्यात करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र. तर 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन हे महाराष्ट्र या राज्यात काय करण्यात आलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. युनायटेड कप 2024 कोणी जिंकलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जर्मनी. तर युनायटेड कप 2024 हा जर्मनी या देशाने काय जिंकलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्यातील हनुमानगडीचे लाडूला काय GI टॅग मिळालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश या राज्यातील हनुमानगडीचे लाडूला काय GI टॅग मिळालेला आहे. तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात.
तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. तसेच तिथे 2 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहे रेहंद या नावाने. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8 शाश्वत ऊर्जा सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन फ्युज अलायन्स इंडिया हे कोणी सुरू केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डेन्मार्क. तर शाश्वत ऊर्जा सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन फ्युज अलायन्स इंडिया हे डेन्मार्क या देशाने काय सुरू केलेलं आहे. तर लगेचच आपण डेन्मार्क या देशाबद्दल जाणून घ्या. तर डेन्मार्क या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत मार्गरेट दुसरी राणी. तसेच पंतप्रधान आहेत ॲडर्स फो रास्मुसेन. राजधानी आहे कोपनहेगन आणि तेथील चलन आहे डॅनिश क्रोन. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9 IIT मद्रास आपले नवीन कॅम्पस कोणत्या शेजारी देशात काय स्थापन करणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, श्रीलंका. तर IIT मद्रास आपले नवीन कॅम्पस हे श्रीलंका या देशात काय स्थापन करणार आहे. तर लगेचच आपण श्रीलंका या देशाबद्दल जाणून घेऊयात. तर श्रीलंका या देशाचे राष्ट्रपती आहेत रानिल विक्रमसिंघे, पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने, राजधानी आहे कोलंबो आणि तेथील चलन आहे श्रीलंका रुपया. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर कृष्णाराज सागर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटक. तर कृष्णाराज सागर हे कर्नाटक या राज्यामध्ये काय स्थित आहे. तर लगेचच आपण कर्नाटक या राज्याबद्दल जाणूया. तर कर्नाटक या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत सिद्धारामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलोर. तसेच तिथे 4 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, कुंद्रेमुखी राष्ट्रीय उद्यान, अंशी राष्ट्रीय उद्यान आणि बॅनरघट्टा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 5 महत्वाची धरणे आहेत, तुंगभद्रा, कतरा, अलमाटी, कृष्णा राजा आणि नारायणपुरम. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.